अमितजी तुपे आणि गिरीशजी दगडे यांनी पुरस्कृत केलेला अनुश्रय 11 अंबराई संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय स्वर्गीय सुनील 11 बीड. पहिलाच बॉल रिक्स होती या धाब्यामध्ये. आपण पाहताय रुपेश गवलीच्या बॅटमधून हा बॉल निघाला होता. शॉर्ट थर्डमॅनमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, तोपर्यंत आतिश त्या ठिकाणी पोहोचलाय. फेके देखील वाईट पाहायला मिळाली आणि इथून एक धाव सहजरित्या कंप्लीट झाली आहे. एका धाब्यानं अकाउंट ओपन झाला आहे. तर बॅटिंग करत असताना स्वर्गीय सुनील 11 बीड टीमचं. सॉफ्ट अँड समोरच्या दिशेनं अगदी आपण पाहतोय ड्राईव्ह केलंय, सन्मान दिला या बॉलला आतिश रुटेनं. चांगला बॉल, परंतु पंच इथे सांगतात इट्स अ व्हाईट बॉल. एक्स्ट्राची धाव आली आहे. दोन धाबा धाव फलकावरती. इथे जर पाहायला गेलं तर फॉलोइंग स्वीप करायचा होता, परंतु वेग एवढा प्रचंड आहे की तो बॉल कन्वर्टच करू शकले नाहीयेत. आणि इथून पहिला फलंदाज इथून बाद होतोय सुनील 11 बीड टीमचा रुपेश गवली. पहिला आदरा मिळतोय डीजे. याने देखील आता डगआउटचा रस्ता पकडला.
टेनिस क्रिकेटमधील आपण पाहताय व्यावसायिक दर्जाचा खेळ देखील हा खेळाडू खेळत असतो, परंतु आज विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2025 मध्ये आपल्याला या टीमचं प्रतिनिधित्व करत असताना पाहायला मिळतं. दरम्यान शिवसाई ग्रुप कोल्हारे या स्पर्धेसाठी या ठिकाणी उपस्थित होते आणि आता खऱ्या अर्थाने या स्पर्धेतून खऱ्या अर्थानं तत्पुरतं रजा घेत आहेत. पुनश्च एकदा साहेब सर्वांचं स्पर्धेच्या माध्यमातून मनस्वी आभार. एक धाव इथून कंप्लीट झाली. एका धावेनंतर धावा धावफलकावरती आल्यात त्या 4 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. एक चांगली मॅच पाहायला मिळते. एकीकडे स्वर्गीय सुनील 11 बीड आणि त्यांच्याच विरोधामध्ये अनुश्री 11 अमराई या दोन टीम या बलाढ्य टीममध्ये खऱ्या अर्थाने ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. इथे फटका चांगला आहे समोरच्या दिशेनं एक्स्ट्रा कव्हरमध्ये डीपमध्ये बॉल ट्रॅव्हल होईल तोपर्यंत एकच धाव इथून आपल्याला पाहायला मिळते. रुपेश लोबी आला 4थ्या क्रमांकावरती. रुपेश गवली आणि रवी फुलावरे बाद झाल्यानंतर आतिश रुठेवरती आता इथून संपूर्ण टीमची जबाबदारी असेल. आतिश रुठेला इथून आता चांगली कामगिरी करावी लागेल. फलंदाजीतून इथून धावा बनवायच्या आहेत. टार्गेट इथून सेट करायचं आहे आतिश रुठेला. इथे फॉलोइंग स्वीप केला. व्यवस्थित टायमिंग नाही आहे क्षेत्ररक्षकाला. मोठा चेस होता त्या ठिकाणी आपण पाहता राज आपल्याला पाहायला मिळाला. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. अगदी जर पाहायला गेलं तर डीप मिड विकेटमधून अगदी काऊ कॉर्नरपर्यंत आला आणि 2 धावा इथून निश्चित वाचवल्यात. 2 धावा आल्यानंतर धावफलकात जाऊन पोहोचली आहे ते 7 वरती. इथे अगदी आपण पाहता हातामध्ये काढून दिला होता बॉल, परंतु जेल ड्रॉप आणि त्यानंतर मिळालेली सिंगल. त्या सिंगलमध्ये देखील रिक्स होती परंतु कंप्लीट झाली. 1 धाव आल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचला ते 8 वरती. 8 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. एकीकडे तुम्ही पाहता अनुश्री 11 अमराई आणि त्यांच्या विरोधामध्ये स्वर्गीय सुनील 11 बीड या दोन टीम दरम्यान आपल्याला ही मॅच पाहायला मिळते. इथे चांगला बॉल पडल्यानंतर अगदी वेगानं पुढे सरकला. चांगलं इष्टरक्षण पाहायला मिळतं. अजय वेस्टर्नच्या मागे आपल्याला पाहायला मिळतो. इथून डॉट बॉल आला. डॉट बॉलने कोणतीही धाव भेटणार नाही आहे आणि बॅटची मागणी केली. बॅट हवी आहे. 8 धावा या फक्त धावफलकावरती आहेत 2 ओव्हरचा खेळ समाप्तीनंतर. प्रति षटक अगदी आपण जर पाहायला गेलं तर फक्त 4 धावा इथून खर्च केल्यात अनुश्री 11 अमराई टीमनं. अमित जितुपे आणि गिरीजी दगडे यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आपण पाहताय. भरपूर चांगली मॅच. बी राऊंडमधील पहिल्या गटातील शेवटची मॅच आपल्याला पाहायला मिळते. बी पूलमधील पहिल्या गटातील शेवटची मॅच. हॅलो, अमराई टीमचा कोणता फिल्डर लेरिंगच्या आतमध्ये एका रेलिंगच्या? आपण प्लीज बाहेर या. रेलिंगच्या बाहेर या. रेलिंगच्या बाहेर या.
फेअर डिलिव्हरी सर. बारा धावा या धावफलकावरती आल्यात. इथे देखील चांगला बॉल ते सरळ अगदी आपण पाहता वेगावरती स्वार होऊन हा देखील बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते विजय पवारची. सेकंड स्पेलमध्ये खऱ्या अर्थानं गोलंदाजीसाठी आला आणि सेकंड स्पेलमध्ये देखील आपण पाहताय 4 बॉलमध्ये फक्त 4च धावा त्यानं खर्च केल्यात. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. डॉट बॉलचं समीकरण राहिलं 12 आल्यात. इथे पुन्हा एकदा अगदी आपण पाहताय पाठीमागच्या दिशेनं फटका खेचायचा होता. बॅटवरती बॉल जरूर आला परंतु बॅटला प्रेशर झाल्यानंतर पायावरती देखील आदळला आणि तिथून देखील आपण पाहता एकच धाव पाहायला मिळते. 13 धावा या धावफलकावरती आल्यात. 13 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. इथून टार्गेट सेट करायचं आहे स्वर्गीय सुनील 11 बीट टीमला. स्विच इट केलाय फटका चांगला आहे. अगदी आपण पाहताय थर्डमार मधून बॉलला काढलाय सीमारेषेच्या पलीकडे. रुपेश लोबीच्या बॅट मधून आलाय हा चौकार. ₹100 कॅश प्राइज असेल. गोलंदाज प्रतीक बोटे याच्यासाठी एक कॅश प्राइज असेल. प्रतीक आलाय गोलंदाजीसाठी. चौथ्या षटकामध्ये आपण पाहता समोर आपण पाहता आतिश रुटे. याच मैदानावरती आतिश रुटेची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली आहे. तो ऑन स्ट्राईक आहे. पहिलाच बॉल हुक केलाय फटका चांगला आहे. वेकेंड एरिया शोधली आहे. बॉल थांबणार नाही आहे. बॉल चाललाय सीमा पार. आतिश रुटेचा वार इथे आलाय चौकार आणि ते पंचांचा नो बॉलचा इशारा आला. शेकोटी जी पेटवली आहे मित्रांनो. थंडी तरी कुठना वाजते तुम्हाला. फरान सर शेकोटी पेटवले बा तिथे जरा. नो प्लस 4 5 धावा धावफलकावरती. धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील त्या 22. नेक्स्ट बॉल असेल फ्रीटचा. आतिश रुटे खऱ्या अर्थाने याच तर ओव्हरची वाट पाहत होता कारण की पहिल्या 3 ओव्हरमध्ये त्यानं संयम दाखवला होता. ज्याने जरूर डॉट बॉल केले परंतु त्याला शेवटपर्यंत या मैदानावरती थांबायचं. एक चांगली टोटल जर का उभारायची असेल तर आतिश रुटेचं शेवटपर्यंत थांबणं
हे फार गरजेचं आहे. ते फटका मिस टायमिंग आहे. विजय पवार जरी चेंडू खाली असाल तरी पुन्हा एकदा नो बॉल इथून पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक 2 नो बॉल आलेत. आतिश रुटेला मिळालेलं जीवदान इथून पाहायला मिळतंय, कारण की बॉल अगदी फ्रीटचा होता. त्याच्यावरती मोठा फटका मारायचा होता. माहिती होतं आतिशला जरी झेल आला तरी देखील मी सेफ असेल, आणि त्या परिस्थितीमध्ये त्यानं खऱ्या अर्थाने ते रिस्क घेतली होती. नेक्स्ट बॉल देखील फ्रीटचा. इथून धाव फलकामध्ये पाहायला मिळतील 24. पुन्हा एकदा फ्री हिट कंपल्सरी असेल. हुक केला आहे पुन्हा एकदा. यावेळी रुपेश लोबीच्या बॅटमधून आला. हा दर्जेदार चौकार. धावांसाठी संघर्ष करत होती स्वर्गीय सुनील 11 बी टीम, आणि खऱ्या अर्थानं जसं चौथं षटक चालू झालं तर चौथ्या षटकामध्ये आक्रमणाला सुरुवात झाली आणि धाव फलकावरती जाऊन पोहोचल्यात त्या 28 वरती. एक बॉलचा खेळ आतापर्यंत समाप्त झाला आणि एक बॉलच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती आल्यात त्या 28. एक धाव इथून खऱ्या अर्थानं कंप्लीट होती. एका धाब्यानंतर धावफलक जाऊन पोहोचला ते आपण पाहू शकता. 29 या अंकावरती 29 धावा धावफलकावरती. धावा धावफलकावरती इथून आपल्याला पाहायला मिळतात. विजय पवारच्या 2 स्पेलमध्ये जर पाहायला गेलं तर अवघ्या आपल्याला 11 धावा पाहायला मिळाल्या. इथे फटका चांगला आहे, गॅपमध्ये केला आहे, ढकललाय बॉलला, पॉइंट मधून बॉल चाललाय, चौकार. पंच सांगतात नो बॉल. 9+4 आणखीन 5 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतील. फलकावरती आल्यानंतर धावफलक आता वेगानं पुढे सरकत आहे. धावफलक निश्चित जाऊन पोहोचेल ते 35 वरती. 29 आणि 5 34 धावा धावफलकावरती. 29 आणि 5 34 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. आणखीन एक नो बॉल आपल्याला पाहायला मिळाला. काय घडलं जाते मैदानाच्या आतमध्ये. या 4 धावा धावफलकामध्ये ऍड झाल्यात. 34 धावा धावफलकावरती आल्यात. अजूनही जर पाहायला गेलं तर या षटकातील अवघे 2च बॉल समाप्त झाले. 4 बॉलचा अजूनही खेळ बाकी आहे. मोमेंटम खऱ्या अर्थाने तिसऱ्या षटकाला सुरू झाल्यानंतर लगेच शिफ्ट झाला स्वर्गीय सुनील 11 बी टीमच्या बाजूनं. इथून आपण पाहता नेक्स्ट बॉल असेल फ्री हिटचा. सॅकिंग घेण्यावरती आतिश रुटे. इथे देखील आपण पाहतोय समोरच्या दिशेनं लॉंग ऑन मध्ये हा बॉल ट्रॅव्हल झाला. चांगली फिल्डिंग पाहायला मिळतीये आधीची, परंतु फेकी खराब. नशीब इथे साथ देत नाहीये. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. इथे मिळतील 5 धावा. डीजे एकोणचाळीस धावा या धावफलकावरती आल्यात. आपण पाहताय धावफलक जाऊन पोहोचले 39. पहिल्या 3 ओव्हरमध्ये जर पाहायला गेलं तर अवघ्या 5-5 ओके 17 धावा पाहायला मिळत होत्या पहिल्या 3 ओव्हरमध्ये. इथे पुढ्यामध्ये टाकलाय फटका चांगला. एक्स्ट्रा कव्हर मधून बॉलला काढलाय. बॉल चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या पलीकडे. रुपेश लोबीचा हा ट्रेडमार्क शॉट आहे, चौकार.
धावफलकावरती पाहायला मिळतात. चुकी घडली जाते मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहताय अमराई टीमकडनं चौथ्या षटकामध्ये आलेला गोलंदाज आपण पाहताय प्रतीक बोटे. खऱ्या अर्थानं ज्यावेळी गोलंदाजीसाठी आला त्याचवेळी पारितोषिक लागलं होतं प्रत्येक विकेटसाठी 100, परंतु इथे धावा खर्च करतोय. पुढे सरकला, फटका चांगला आहे, बॉल अगदी डगआउटला सलामी देतोय. हेच दाखवतोय मी अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे, तुम्ही चिंता करू नका, मी इथून मोठे फटके खेळू शकतो. षटकार. तर 49 धावा तब्बल धावफलकावरती पाहायला मिळतात. ज्या टोटलकडे स्वर्गीय सुनील 11 बी टीम पाहत होती. आणखीन एक फटका चांगला कव्हर मधून काढला, डीप कव्हरला बॉल ट्रॅव्हल होतं, तोपर्यंत एकच धाव पाहायला मिळते. समजदारीचं क्रिकेट अगदी आपण पाहता या ठिकाणी पाहायला मिळतं. मोठे फटके आले त्यानंतर सिंगल मिळवली, एक धाव आल्यानंतर 50 धावा अर्धशतकीतून कंप्लीट झालंय. ते बॅटिंग करत असताना स्वर्गीय सुनील 11 बी टीमचं 4 ओव्हरमध्ये आल्यात 50. अजूनही 1 ओव्हरचा खेळ बाकी आहे. इथे नशिबाचा चौकार, वाईट +4, 5 धावा धावफलकामध्ये. चाललाय मिड विकेटला सीमारेषेच्या पलीकडे, आणखीन एक षटकार पाहायला मिळतोय. या षटकारानं धावफलक जाऊन पोहोचलाय 61 जिथे 3 ओव्हरमध्ये 17 आल्या होत्या, चौथ्या ओव्हरमध्ये आल्या 33 आणि इथे मात्र 5व्या षटकाला सुरुवात झाली. आप ट्रॅकर पूल ठरलाय सक्सेसफुल, पॉवरफुल, ब्युटिफुल, बॉल सीमा पार, षटकार. धावा धावफलकावरती आल्यात. 4 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. 2 बॉलचा खेळ समाप्त झाला. 2 बॉलमध्ये इथून गोलंदाजानं धावा खर्च केल्या त्या तब्बल 17. इथे फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, फिल्डिंग चांगली झाली, परंतु गोलंदाजाकडनं चुकी झाली आहे आणि इथे फलंदाज आतिश रुठेला परतावं लागतंय. बीड गावचा क्रिस गेल खंडू लोबी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे, आपण पाहता धावफलकावरती ती तब्बल 68 धावा.
राजनजी भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेबांना विनंती आहे की आपण या मुख्य व्यासपीठावरती या. आपलं देखील सहर्ष स्वागत. 68 धावा धावफलकावरती 3 बॉलचा अजूनही खेळ बाकी आहे. या सत्रातील शेवटचं षटक आपण पाहत आहे. अजय पवार आपल्याला पाहायला मिळतोय. समोर आपण पाहतोय खंडू लोपी शेवटचे 3 बॉल फेस करण्यासाठी. पहिलाच बॉल आउटसाठी लेग स्टंप, इथून हा व्हाईट बॉल. 69 धावा धावफलकावरती आल्यात. 3 बॉलचा खेळ बाकी असताना चांगली सुरुवात, खऱ्या अर्थानं सुरुवात थोडीशी लडखडत झाली होती. स्वर्गीय सुनील 11 बीड टीमच्या आपण पाहताय, जिथे 3 ओव्हरमध्ये 17 आल्या होत्या. चांगला बॉल पुढ्यामध्ये टाकला होता, पुढ्यामधून अगदी बॉलला कट केला. डॉट बॉल पाहायला मिळतोय. 69 धावा इथून धावफलकावरती आल्यात. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. रुपेश लोभी जो नॉन स्ट्राईक एंडवरती आहे, त्याच्या बॅटमधून आपण पाहताय 3 षटकात 2 चौकात 2 सिंगल आपल्याला पाहायला मिळाल्यात. फुलटॉस बॉल फ्लिक केलाय, बॉलला पाठवलाय लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे. खंडू लोभीचा वार आलाय, षटकार. आला आला बॉल, मॅच बॉल आला, मॅच बॉल आला. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 75 धावा धावफलकावरती. आतापर्यंतची या स्पर्धेमधील सर्वात हायेस्ट स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय तो स्वर्गीय सुनील 11 बीड टीमचा. 75 धावा धावफलकावरती. इथे इथे फटका फसला, मिस टायमिंग राहिला. क्षेत्ररक्षक आले त्या ठिकाणी, जेल ड्रॉप झालाय. दुसरा धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील कंप्लीट. 77 धावा धावफलकावरती आल्यात. 5 ओव्हरचा खेळ समाप्त. पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झाला. धावा धावफलकावरती आपण पाहतोय 77. आणि आता इथून बनवायचे आहेत त्या बॅटिंग करणाऱ्या अनुश्री 11 अमराई टीमला 78 धावा. 78 धावसंख्येचं मोठं आव्हान, एक मोठं टार्गेट इथे उभारलंय ते स्वर्गीय सुनील 11 बीड टीमनं.
चला मॅचला होती सुरुवात. सेकंड इनिंगला सुरुवात होईल. इथून आपण पाहताय दुसऱ्या सत्राला सुरुवात होतीये. टार्गेट आहे 78 या धावसंख्येचं. नेक्स्ट मॅचचा टॉस कडे आपण जाऊया. नेक्स्ट मॅच सेकंड राऊंडला होईल सुरुवात. पहिली मॅच आपल्याला इथून पाहायला मिळतीये. काव्य 11 धामोते आणि त्यांच्या विरोधामध्ये काव्य 11 धामोते आणि त्यांच्या विरोधामध्ये मितांश 11 नौजवान पाशाने. दोन्ही टीमचे कर्णधार आपण टॉस साठी या. मितांश 11 नौजवान पाशाने. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या. काव्य 11 दामोते टीमचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालेत. मी विनंती करतो मिताश 11 नौजवान पाशानी टीमचे कर्णधार आपण यायचं आहे टॉस साठी. अठ्ठ्याहत्तर धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे अनुश्रय 11 अमराई टीमला. सलामीचे दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. विजय पवार आणि त्याच्या साथीनं आदी जाधव मैदानाच्या आतमध्ये. बबलू दादा पहिलाच बॉल विजय पवारच्या बॅट मधून. पवार की पावर दाखवत असताना अगदी आपण पाहताय काऊ कॉर्नरला पहिला षटकार पाहायला मिळतोय विजय पवारच्या बॅट मधून. नंतर 7 धावा धाव फलकावरती. 78 धावसंख्येचा पाठलाग करत असताना पहिल्याच बॉल वरती काय घेतलं टॉस जिंकलाय काव्य 11 दामोदे टीमनं. डिसिजन पेंडिंग आहे परंतु जो काही असेल एक षटक संपण्याच्या आतमध्ये आमच्यापर्यंत पोहोचवा. इथे मिस टायमिंग राहिला. बॉल हवेमध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जज करतायत आणि इथे मात्र झेल ड्रॉप. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. विजय पवारच्या झेलला इथे ड्रॉप केलाय. अनिकेत मला असं वाटतं त्या ठिकाणी पाहायला मिळत होता. त्यानं तो झेल ड्रॉप केला. सहज सोपा झेल होता. त्या ठिकाणी जज करत होता. जजमेंट चुकलं आणि ते जीवदान मिळालं विजय पवारला. ज्या विजय पवारनं पहिला बॉल फेस करत असताना षटकार लगावलाय. 78चा पाठलाग करत असताना त्याला इथे जीवदान मिळालं. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 9 वरती. 5 षटकांची मॅच. 30 बॉलच्या मॅच मध्ये 78 धावा. इथे पाठलागाला सुरुवात झाली आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळतात. चांगली फिल्डिंग. पुनश्च एकदा दुहेरी धाव इथून कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन विकेट पाहायला मिळतीये. एकीकडे तुम्ही पाहता विजय पवार त्याच्या साथीनं आदित्य जाधव. ही सलामीची जोड साखळी आपल्याला पाहायला मिळते. धावा धाव फलकापती जाऊन पोहोचल्यात त्या 11 वरती. 78चा पाठलाग करत असताना आतापर्यंत 11 धावा धाव फलकापती. रुपेश गवली. चांगला बॉल परंतु पंच सांगतात इट्स वाईट. जास्तचा बाहेरून गेला आणि इथून डॉट बॉल पाहायला मिळाला. बारा धावा धाव फलकावरती. इथे देखील आपण पाहताय ऑन साइडला फटका केला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक खंडू लोभी पाहायला मिळतात. चांगली फिल्डिंग मिळेल. फक्त सिंगल आल्यानंतर धाव फलक जाऊन पोहोचले 13 वरती. 13 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात.
ते बॅटिंग करत असताना अनुश्री 11 अमराई टीमच्या अमित जितुपे आणि गिरीश दगडे यांनी पुरस्कृत केलेला संघ. ऑन साईडला देखील फटका. अगदी आपण पाहता हलक्या हातानं टर्न केल्या बॉलला. बॉल हातातून निसटला. तोपर्यंत दुसरी धाव कंप्लीट झाली आहे. सहजरित्या असं वाटलं होतं खंडूला देखील हा बॉल मी इथून खऱ्या अर्थानं कलेक्ट करेल, परंतु अगदी हातामधून निसटला आणि 2 धावा कंप्लीट. 15 धावा धाव फलकावरती आल्यात. पहिलं षटक P1चं आतापर्यंत आपण पाहता. कमी गतीनं टाकलाय, पीक केलाय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी खंडू. तो चुकी करणारच नाहीये. खऱ्या अर्थानं सेफ हँड मध्ये बॉल आला आणि इथून पहिली विकेट येते. ती 78चा पाठलाग करत असताना अनुश्री 11 अमराई टीमची आदित्य जाधव इथून परततोय 15 या धावसंख्येवरती. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या त्या तब्बल आपण पाहत आहे 15 धावा. अजूनही 24 बॉल आणि 63 धावसंख्येची गरज आहे त्या अनुश्री 11 अमराई टीमला. गोलंदाजीसाठी आलाय रवी फुलावरे. डावकुरे हाताचा हा गोलंदाज आपण पाहत आहे. स्वर्गीय सुनील 11 बीड टीमकडनं आपल्याला पाहायला मिळेल. सेकंड पॉवर प्लेमध्ये सातत्यानं खऱ्या अर्थानं हे 2 गोलंदाज पॉवर प्लेचं षटक टाकताना आपल्याला पाहायला मिळतात. सुनील 11 बीड टीमकडनं रुपेश गवली आणि त्यानंतर रवी फुलावरे. समोर विजय पवार. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती आली विकेट. गोलंदाजीसाठी रवी फुलावरेला सेकंड ओव्हरमध्ये बोलवलं आणि त्यानं मात्र काम पूर्ण केलं. विजय पवारची विकेट, जी महत्वाची विकेट होती या मॅच मधली. विजय पवार has to the depart. थँक्यू. दामोदर टीमनं बॅटिंग घेतली आहे. परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला. पहा कमी गतीने थोडेसे बॉल डिलिव्हर केले जातात, परंतु अचूकता आपल्याला पाहायला मिळते रवी फुलावरे या गोलंदाजाची. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग केली, मोठी धावसंख्या खऱ्या अर्थानं उभारली आणि त्या धावसंख्येला बचाव करण्यासाठी जी गोलंदाजी हवी आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 15 आल्यानंतर कुठंतरी आता वाटलं होतं की इथून धावसंख्या. चांगला बॉल, आणखीन एक चांगला बॉल आउटसाइड दी ऑफ स्टंप. डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉल आल्यानंतर धावसंख्या तिथेच स्थिरावली आहे, ती अगदी आपल्याला पाहायला मिळते 15. या षटकामध्ये रवी फुलावरेच्या विरोधामध्ये एकही धाव आतापर्यंत आली नाहीये. 3 बॉल टाकलेत, 1 विकेट आली आहे विजय पवारची आणि 2 डॉट बॉल. आणखीन एक चांगला बॉल, आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. वैभव 4थ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आणि त्याच्या विरोधामध्ये हा सलगचा 3रा निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. काय समजदारीपूर्वक गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे ती गोलंदाज रवी फुलावरेची आपण पाहता. इथे लोअर फुल टॉस ऑन साईडला टर्न केलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट, बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधनं बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. पंच सांगतात यस, इट्स अ चौकार.
इथे चांगला बॉल एस्टनच्या भरून आलाय. डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक या ठिकाणी समाप्त झाला. ते दुसरं 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. 78 धावसंख्येचा पाठलाग करत असताना अनुश्री 11 अमराई टीमच्या 19 धाव फलकावरती महत्वाचे 2 धक्के बसलेत. विजय पवार, आदित्य जाधव सलामीचे फलंदाज मैदानाच्या बाहेर आलेत. या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी हे 2 महत्वाचे फलंदाज फार महत्वपूर्ण होते, परंतु अगदी आदित्य जाधव बाद झाल्यानंतर विजय पवारनं देखील विकेट आपली इथे बहाल केली आहे. 19 धाव फलकावरती 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. अजूनही 3 ओव्हरचा खेळ बाकी आहे आणि 3 ओव्हरमध्ये धावा बनवायच्या आहेत. तीन ओव्हरमध्ये 59 बनवायचे आहेत आणि ते पहिलाच बॉल डॉट टाकतोय रुपेश गवली. पहिल्या षटकामध्ये रुपेशच्या विरोधामध्ये 15 धावा आल्या होत्या, परंतु कर्णधाराचं कौतुक करूया. पुनश्च एकदा रुपेश गवलीवरती विश्वास दर्शवला आणि त्यानं पहिला चेंडू मात्र निर्धाव फेकला. फलंदाज सुजलच्या विरोधामध्ये आपण पाहता कमी गतीनं फिंगर रोल केले. डॉट बॉल इथून पाहायला मिळतोय. मिश्रणामध्ये गोलंदाजी करण्यासाठी ओळख आहे रुपेश गवलीची. बराचसा चर्चेमध्ये राहिला हा देखील खेळाडू. बरंचसं क्रिकेट आपला गावाकडनं खेळला, बरंचसं नाव त्यानं देखील क्रिकेटमध्ये कमवलंय. फटका बसलाय, खंडूला बी प्रयत्न करतोय, जज केलाय, चांगलं जजमेंट. खंडूच्या हातामध्ये बॉल गेलाय म्हणजे तो जेल कॅरी होणारच, कारण की सेफ हँड आहेत आणि ते विकेट आली आहे. इथून अगदी आपण पाहता 19 धावा. आणखीन एक फलंदाज बाद. 3 फलंदाज इथून बाद झालेत अनुश्री 11 अमराई टीमचे. इथे देखील चांगला बॉल, पंच सांगतात लेग बॅचच्या स्वरूपामध्ये एक धाव आली आहे. वीस धावा या धाव फलकावरती आल्यात. 20 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतील. 78चा पाठलाग करत असताना इथून सुरुवात चांगली करावी लागेल, मोठे फटके मारावे लागतील. आणि इथे फटका तर चांगला खेळला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. चांगली फिल्डिंग यावेळी पाहायला मिळते. एकच धाव, एका धावानं आपण पाहता 21 धावा धाव फलकावरती. शेवटचा बॉल असेल. 5 बॉल मध्ये 1 धाव खर्च केली आहे रुपेश गवलीनं. इथे अगदी आपण पाहता खोदून काढला. आतिश रोटे त्या ठिकाणी चांगली फिल्डिंग, 1 धाव आली. षटक या ठिकाणी तिसरं समाप्त झालं आणि 3 षटकांमध्ये 78चा पाठलाग करत असताना 22 धावा या धाव फलकावरती आहेत. आणि नवनाथ जर पाहायला गेलं ना तर अशीच धावसंख्या बीड टीमची देखील आपल्याला पाहायला मिळत होती. पहिल्या 3 षटकांमध्ये 17 धावा फक्त धाव फलकावरती होत्या, परंतु त्यानंतर अगदी 2 षटकांमध्ये तब्बल 60 धावा बनवल्या गेल्या त्या बॅटिंग करणाऱ्या स्वर्गीय सुनील 11 बीड टीमकडनं. अजूनही 12 बॉलमध्ये 56 धावा बनवायचे आहेत, म्हणजे अजूनही 3-4 धावा या कमीच आहेत त्या सरासरीच्या तुलना करायला गेलो तर. 12 बॉल 56 धावसंख्येची गरज गोलंदाजीसाठी. आतिश रुटे आपल्याला पाहायला मिळेल, ज्याने बॅटिंग अप्रतिम केली होती, तो आता गोलंदाजीसाठी आलाय 4थ्या षटकामध्ये. समोर आपण पाहतोय अजय पवार, ज्याच्याकडे क्षमता आहे, जो करू शकतो, त्याच्याकडे देखील ताकद आहे. पहिला हाफ ट्रॅकर होता, फुल करायचा होता, इथे मात्र टायमिंग जुळता आलं नाहीये. डॉट बॉल पाहायला मिळतोय.
फटका चांगला आहे, एक कव्हर मध्ये फटका सजवला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये, बॉल चाललाय सीमा पार, चौकार. चौकार आला, चौकारानंतर धावा धावफलकावरती 26 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. हाफ ट्रॅकर बॉल पुल केला, अनिकेत चेंडू खाली, जेल ड्रॉप. अनिकेतनं खऱ्या अर्थानं आपण पाहताय विजय पवारला जीवदान दिलं होतं, त्यानंतर विजय पवारने एक षटकार ठोकला होता आणि आता पुन्हा एकदा जीवदान मिळालं आहे अजय पवारला. 28 धावा धावफलकावरती. माजिद टिवाले, फटका चांगला आहे, मिस टायमिंग आहे, रुपेश गवली आले चेंडू खाली, झेल कॅरी झाला. व्हाईट बॉल एक्स्ट्राची धाव, धावफलक जाऊन पोहोचलं. ते 29 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. 78चा पाठलाग करत असताना पार्टनरशिप फार महत्वाची होती. विजय पवारला चांगली इनिंग साकारणं गरजेचं होती. विजय पवारचा एक झेल सुटला होता, त्यानंतर त्याला संयम दाखवणं गरजेचं होतं, तो बाद झाला. आणि जसा विजय पवार बाद झाला तशी टीम अगदी आपण पाहत अडचणीमध्ये सापडली. बागपूटवरती एका पाठोपाठ एक विकेट आपल्याला पाहायला मिळाले. विजय पवार मैदानाच्या आतमध्ये असताना गोलंदाजांवरती दबाव होता, परंतु विजय पवार बाद झाल्यानंतर गोलंदाजांवरचा दबाव वाटला आणि तिथून चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. इथून देखील आपण पाहताय व्हाईट बॉल, एक्स्ट्राची धाव धावफलकावरती आली. एक्स्ट्राची धाव आल्यानंतर 30 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 78चा पाठलाग करत असताना चांगला बॉल, डॉट बॉल, शेवटचा बॉल शेवटचं षटक आता बाकी असेल. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 30 वरती. 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये धावा बनवायच्या आहेत 48. चला जास्त टाइमपास नका करू, मॅच लगेच स्टार्ट करा. 6 बॉल 48 धावसंख्येची गरज, 6 बॉल आणि 48 धावसंख्येची गरज आहे.
गोलंदाजीसाठी अनिकेत, ज्या अनिकेतनं दोन झेल ड्रॉप केल्यात, तो गोलंदाजीसाठी शेवटच्या षटकामध्ये 6 बॉलमध्ये 48 धावसंख्येचा बचाव करण्यासाठी. जास्त वेळ नका घेऊ, लगेच मॅच स्टार्ट करा. आणखीन आपल्याला मॅचेस इथून कव्हर करायचे आहेत. आज या स्पर्धेची पहिली रात्र होती, त्याच्यामुळे आपण उशिराने चाललो होतो, परंतु उद्या ठीक 6:30 वाजता या ठिकाणी ज्या उद्याच्या लॉट्समध्ये टीम खेळणार आहेत त्यांनी रिपोर्टिंग करायची आहे. उद्याच्या लॉट्समध्ये पहिली मॅच ए पूलची आपल्याला पाहायला मिळेल. सालोक 11 आणि त्यांच्या विरोधामध्ये सालोक 11 आणि शादाब 11 दामत या दोन टीम दरम्यान. पहिलाच बॉल मिस टायमिंग. यावेळी फायनली कॅच कॅरी केला तो अनिकेतनं. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये विकेट आली. च्या पलीकडे चौकार. अभि जाधवच्या बॅटमधून चौकार. आता असंच वाटू लागलं अभि जाधव पुढे आला असता तर कदाचित ही धावसंख्या पुढे गेली असती, परंतु उशिराने आला. त्याच्या बॅटमधून हा चौकार आला. धावसंख्या जाऊन पोहोचली 34. 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये आता धावा बनवायच्या आहेत. 44. 4 बॉल मध्ये 44 अजून बनवायचे आहेत. चांगला बॉल, हेलिकॉप्टर उडवायचा होता. या बॉलवरती देखील एकच धाव इथून आपल्याला पाहायला मिळते. एक धाव आल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचला. 35 धावा धावफलकावरती आल्यात. इथे चांगला फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आले त्या ठिकाणी, जजमेंट चुकलं. बॉल सीमारेषेच्या पलीकडे चौकार. एकोणचाळीस धावा धावफलकावरती आल्यात. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. इथे देखील आपण पाहतो ऑन साइडला टर्न केला बॉलला. शेवटचा बॉल बाकी या षटकातील. इथे बॉल चाललाय लॉंग स्टॉप सीमारेषेच्या पलीकडे चौकार. मॅच जिंकली आहे स्वर्गीय सुनील 11 बीट टीमनं. कॉंग्रॅच्युलेशन. हार्ड लक टीम, अनुश्रा 11 अमराई. दोन्ही टीमला पुढच्या वाटचालीसाठी खूप सारे शुभेच्छा. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल मिताश 11 नवजवान पाशाने आणि त्यांच्या विरोधामध्ये जय काव्या 11 धामोद.